घुमाए, दो बार घुमाए, दो बार घुमाए, दो बार घुमाए। हरि जय जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय जय। दो बार घुमाए, 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 दो बार घुमाए। हरि जय जय 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 हरि हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 जय। दो बार घुमाए। जनार्दन स्वामी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की, संभाजी महाराज माता की जय, माता की जय, जोग महाराज जय। हरा 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 संसारालया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे। येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही। घेतील तयासी सोपे आहे सुख, बोलेले मुखे नारायणे। सांगितली सोय करुणा सागरे, तुम्हा का हो बरे न वाटे ते। तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तरायासे। तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही। पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः। दुसरे चरणा जाता किया, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी विस्तार। सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत। दुसरी वंदू सारजा जे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजादीच्या चरणमजा दंडवत। आता वंदुदेव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंदया माशी दंडवत। आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत। आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका। कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका। ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा। दया माझी दंडवत, दया माझी दंडवत,
सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे संसार आलिया एक सुका हे आठवावे पाय विठोबाचे येणे होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा. अभंगावर बोलण्यापूर्वी कशानिमित्त कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. स्वर्गीय मातोश्री इंदुमाई नामदेवरावजी दारुंटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अनिल भाऊ, दोन्ही नातू हर्षेल आणि अतुल, नाथ गायत्री शुभम गायकवाड या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे दिनू भाऊ यांच्या माध्यमातून मिळालेलं हे निमंत्रण आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आवडीचे मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार. सर्व गायनाचार्य जगदाळे गुरुजी, श्याम गुरुजी, संतोष गुरुजी, दुसरा श्याम गुरुजी, इकडचे सर्व टाळकरी, हे छोटे छोटे साधक विनेकरी, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, या सर्वांना व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो. आमचे नेहमीचे आवडीचे श्रोते नव्हे, इकडे आल्यानंतर महाराज कुठं सापडतील तर बनकर पाटलाकडे अण्णा उपस्थित आहे. पुन्हा एक आवडीचे श्रोते नेहमीचे आमचे निकम साहेब, तुम्हालाही नमस्कार. दिनूभाऊ, उपस्थित मान्यवर मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि दारुंटे परिवाराचे नातेगोते, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल सर्वात मोठं दुःख जीवनामध्ये जर काय असेल तर आईचं जाणं. मी निकम साहेब इथं येईपर्यंत अभंग दुसराच घेतला होता, पण तिथे ऑफिसमध्ये बसल्यावर आईच्या हाताने स्वतः त्यांनी लिहिलेली 2 पत्र वाचले. एक भुजबळ साहेबासाठी लिहिलं की पूर्वी भगीरथानं गंगा आणली, त्याच्यासाठी अनेक पिढ्या खर्च केल्या, शेवटी भगीरथाच्या प्रयत्नाला यश आलं. तसं भुजबळ साहेब, तुम्ही 15 वर्षात उलटी गंगा आमच्या येवल्यात आणली. हे पत्र आईनं लिहिलंय भुजबळ साहेबासाठी. दुसरं पत्र भरताचा दृष्टांत दिला, जे रामचंद्र प्रभूच्या गळ्याला बिलगून चित्रकूटावर भरत रडला, दादा वापस चला, वापस चला. माझ्या आईनं तुम्हाला वनवास दिला, तेव्हा भरताची समजूत काढणारा तो शब्द होता. ते आईनं लिहिलेलं वास्तव. दैवजात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, आणि पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ते आईनं लिहिलेलं सांगतोय. शेवटी वाचलं, सुख कशाला म्हणतात. घराचा स्वर्ग करायचा असेल तर प्रत्येक घरात माझ्या मुलासारखा, अनिल सारखा मुलगा जन्माला यावा. शेवटी मी त्याचा उल्लेख करणारच आहे, म्हणून मी अभंग बदलण्याचं कारण सांगितलं.
कुंतीचा दृष्टांत दिला. देव जाताना आत्या काहीतरी माग, तिनं फक्त दुःख मागितलं. आणि म्हणून मी या संदर्भाने निकम साहेब या अभंगाची निवड केली. अतिशय सुंदर नियोजन संयोजकाने केलं, काटकसर नाही. दुःखाचा डोंगर त्यांच्या जीवनामध्ये कोसळला. इंदुमाईचे पती असतील नामदेवराव पांडुरंग दारुंटे, माझ्या पुढे बसलेले. एकदा वाचले की नाव पाडव, तुम्ही टेन्शन घेऊ नका. नातू हर्षल आणि अतुल त्यांनी मला सांगितलं खूप सेवा आईनं देवाची केली, राधाकृष्ण मंदिर वगैरे, आणि अपार श्रद्धा भगवान शंकरावर होती. आईला जायचं होतं. नातू म्हणले, विचारलं, हर्षल आज दिवस कोणता आहे? शनिवार आहे आजी. नाही जायचं मला. पुन्हा 2 दिवस थांबली. सोमवार आला. मग बेलाचं पान कपाळावर ठेवलं, शेवटचा श्वास घेतला. त्या माऊलीच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. या लॉन्सचं नाव राधाकृष्ण आहे दिनूभाऊ, पण अनिल भाऊच्या त्यांच्या परिवाराच्या मनात आलं इथून पुढे सगळे कार्यक्रम या परिसरातले इथे होणार आहे. पण प्रवेश करताना माझ्या आईचं त्यांना स्मरण व्हावं म्हणून आजपासून नाव बदललं, इंदुमाई लॉन्स. मी त्यांचं उद्घाटन करू ना. एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. दिनूभाऊलाच माहिती आहे आमची फजिती. काल लातूरला होतो तरी सवयीप्रमाणे दिनूभाऊ म्हणले थोडं विनू. अरे मग थोडा फरक झाला रे. आमच्या ड्रायव्हरचं नाव दिनूभाऊ आहे. जन्माचं कायम बसलंय डोक्यात. प करायचा का? ऐकण्यात उच्चार बरोबर झाला नाही. ठीक आहे, बरं ते समजले लोक तरी काय हा महाराज पिनू भाऊला दिनूभाऊ म्हणतो. विठ्ठल तरी पण वेळ सांभाळण्याची सवय. तिकडे पिनू भाऊनं नियोजन नाश्त्याचं केलं. माजी आमदार पवार साहेबाकडे निकम साहेबही हजर होते कांद्याची भजी खायला, है ना. आणि आजचं कीर्तन 10:30 ते 12:30 करू म्हणाले पिनू भाऊ. म्हटलं मग ती तरी वेळ सांभाळा. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. म्हणजे पुढचं कळलं तुम्हाला निकम साहेब. 12:30ला मोकळे करतो मी. विठ्ठल सर्वात मोठं दुःख जीवनामध्ये अनकर पाटील आईचं जाणं. का कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. जीवनामध्ये सर्व गोष्टी मिळतील, आई मिळणार नाही. आपली आई मरण पावली म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढायला सगळ्या आळीतल्या मावल्या येतात. रडू नको दादा, राजा रडू नको, रडू नको रे, रडू नको. मी तुझ्या आई सारखीच आहे. आई सारखी आहे निकम साहेब, पण आई नाही हे लक्षात ठेवा. आपली आई अशिक्षित असू द्या, दिसायला कुरूप असू द्या, स्वभावानं भोळी बाबडी असू द्या, तरी तिच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही. जैसी तैसी माया परी मानायरी मानल्याच्या मानायरी मानल्या
एक नंबर साऊंड सिस्टीम आहे, शूटिंगवालेही चांगले आहे. एक नंबरच्या पुढं चालली बरं का साऊंड सिस्टीम. म्हणून आम्हाला दररोज वाढवा वाढवा म्हणावं लागतं आणि इथं बसल्यापासून कमी करा है ना. जैसी तैसी माय बरी, माना येरी मानल्या त्या. बाकीच्यांना माता माना तुम्ही, पण आपल्या आईच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही. भाऊ, आईच्या हातचं जेवण, पिठलं भाकरी असू द्या, चटणी भाकरी असू द्या, तरी त्या पदार्थाला अमृताची गोडी असते. काय कारण? कारण आईनं केवळ लेकरासाठी स्वयंपाक केलेला नसतो, त्याच्यात आपलं प्रेम ओतलेलं असते. लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले तर भाऊ भाऊ तुटून पडतात. काय ठेवत नाही, भांडे रिकामे तरी माय स्वयंपाक घरात तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतो की आपण जेवलो, काही राहिलं नाही, माय उपवाशी आहे. तो स्वयंपाक घरात येतो. बरं का अण्णा, आई सगळे आम्हीच खाल्लं ग, भांडे रिकामे झाले, तू उपवाशीच आहे. नाही बाळा, मी उपवाशी नाही. मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला का नाही? त्याच वेळेला माझं पोट भरलं बाळा. याला माय म्हणतात बरं का. आणि म्हणून सलाह लेना भाई की चाहे बैर हो, पत्नी होना पतिव्रता चाहे बेनूर हो, रास्ता चलना साफ चाहे फेर हो, रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो. विठ्ठल सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बडी है माँ. तर रविदास असल्यावर मग काय, प्रमाणाचा मुसळधार पाऊस नाही, धबधबा धबधबा नाही, ढगफुटी ढगफुटी ढगफुटीच्या पुढे नाही कार्यक्रम ना. ठीक आहे, आनंद आहे. आम्हाला स्वाभिमान आहे. विठ्ठल सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. अरे तुम्ही किती मोठा व्हा, तुम्हाला नातवंड असू द्या भाऊ, नातवंड असू द्या, पण तुम्ही तुमच्या आईच्या पुढे उभा राहा, तेव्हा आईला तुम्ही बाळ असता, हे लक्षात ठेवा. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा आईच्या भेटीला जायचे, आई वारली त्यांची गुजरातमध्ये, पांढरी साडी, पांढरे केस. मी का थांबलो? 3 दगडाची चूल म्हातारीनं मांडायची स्टेशनवर, स्टेशनच्या पलीकडे 3 दगडाची, त्याच्यावर पातेलं, सरपण, चहा करून ठेवायचा आईनं, केटली घेऊन विकायचा मोदी साहेबांनी. आणि ते जेव्हा भेटीला जायचे पंतप्रधान असताना, एकदा ते टीव्हीला दाखवलं होतं भाऊ, जाकीटवाले मोदी साहेब आणि पांढऱ्या साडीची म्हातारी माय, दात नसलेली, सुरकुत्या पडलेली, चष्मा.
शेजारी चिकटून बसले रविदास. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबांनी पाणी घेतलं, पण जास्त घाईत घेतल्यामुळे शेवटचा घोट घेताना पाणी गालावर उतरलं भाऊ, गालावर मोदी साहेबाच्या. लगेच आईनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. का सांगतो मी? मोदी साहेबाला तोंड पुसता येत नाही का? अरे पंतप्रधान आहे भारताचे, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू विठ्ठल. आपण थोडं थोडं गोकुळात जाऊ, थोडं तक्रारी येऊ लागल्या वगैरे वगैरे. बरं का संतोष, तक्रारी येऊ लागल्या, नाईलाज झाला. गावात राहू नको यशोदा म्हणली, कांबळ्यान काठी दिली, शिदुरी दिली, आणि गाईच्या माग श्रीकृष्ण भगवान निघाले. अनिल भाऊ, इथे जेवढ्या माझ्या मावल्या बसल्या असतील त्यांच्या साक्षीनं सांगतो, एकाही आईला वाटत नाही आपलं पोर आपल्यापासून लांब जावं म्हणून. जावं लागतं. पोट भरायच्या निमित्तानं जन्मगाव सोडून जाताय तुम्ही, पण सगळ्यात जास्त दुःख आईला होतं. मुंबईला गेला, यात्रेच्या निमित्तानं तुम्ही गावात आला, तुमचे 2 मुलं बायको, तुम्ही सामान तुम्ही घरात ठेवता, आणि तुमची अशिक्षित आई आनंदानं काठी टेकत गावात फिरते. पती मरण पावलेला, विधवा आई, आणि आनंद आवरत नाही तिच्या वयाच्या जेवढ्या म्हाताऱ्या. बरं का नानी, आबाई, काकी, दादा आला माझा मुंबईहून, 3 दिवस राहणार आहे. केवढा आनंद होतो. काय खाऊ घालून काय नाही असं होतं आईला. आणि ते 3 दिवस यात्रेचे संपले अनिल भाऊ. 4थ्या दिवशी मुलगा तयारी करतो, सामान भरतो सुटकेसमध्ये. माय कोपऱ्यात बसून पाहते, मूळमूळ रडते, जातंय वाटतं. आणि जेव्हा मुलगा पाया पडतो, येतो आई, चालला का माझ्या राजा? हां, कधी येशील बेटा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल. तोंडावरून हात फिरवते. हे बघ, आता हे पिकलं पान कधी गळून पडेल याचा नेम नाही. नाही रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येऊ नको. फक्त माझी देवाकडे प्रार्थना आहे, कुठंही राह बाबा, सुखाचा राह, हे लक्षात ठेवा. तसा भगवान श्रीकृष्ण 12व्या वर्षात पदार्पण, खांद्यावर कांबळा, हातात काठी घेऊन गायीच्या मागे निघाले. तेव्हा यशोदा पाठमोरी आकृती पाहून रडायला लागली. सगळ्या जगाचा सांभाळ करणारा भगवान कृष्ण आहे, पण आई गोपाळांना सांगू लागली, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा. जवळची खेळा जाऊ नका दुरी, जवळची खेळा जाऊ नका दुरी, जवळची खेळा जाऊ नका दुरी, जवळची खेळा जाऊ नका दुरी. सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी ज्याचं वर्णन सर्वांना पाठ आहे भाऊ. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सगळ्या जीवाचा सांभाळ करणारा भगवान आहे. पण यशोदा रडून गोपाळांना म्हणली, सांभाळा मुरारी प्राण माझा. का?
आईला ते बाळ दिसतं शेवटपर्यंत बाळ. आणि म्हणून गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं श्रीकृष्णाने सगळ्यांना पाठ आहे. काला पाठ झाला महाराष्ट्रात. पण याच्यावर कीर्तन होईल. थोडा थोडा स्पर्श करून बरोबर करतो मी. गोकुळ सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं? गोवर्धन सोडला, वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गायी सोडल्या, गोपाळ सोडले. आईनं मस्तकाला बांधून दिलेली पट्टी सोडली, त्याच्यातला मोराचा पीस सोडला. बरं का? जन्मदाता नंद पाटील सोडला. कमरेची बासरी सोडली, पुन्हा नाही वाजवली जन्मात. हे गोकुळातला सांगतो. आणि जेव्हा यशोदेच्या पाया पडले, रडू आवरलं नाही. का? जिनं बोटाला धरून राजवाड्यात चालणं शिकवलं, ती माय सोडताना जगाचा बाप रडला. यशोदा म्हणली, कृष्णा जा बाबा, कुठेही सुखाचा राहा, फक्त या गरिबी आईला विसरू नको. तशी जर आठवण नाही झाली ना, तर दही भात खाताना तरी या यशोदेची आठवण येते. देवानं प्रतिज्ञा केली, निकम साहेब, आई आजपासून मरेपर्यंत तुझा कृष्ण दही भात खाणार नाही. प्रतिज्ञा केली. यशोदेला सोडून चालले ना, रडत निघाले. रडत निघाले नाही, अजूनही रडतो, अजूनही रडतो. आता सगळ्यांचं लक्ष लागलं, सांगतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण है, नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए रोता बहुत है. थोरे प्रेमाचा भुकेला, थोरे प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला. थोरे प्रेमाचा भुकेला, थोरे प्रेमाचा थोरे प्रेमाचा भुकेला, थोरे प्रेमाचा भुके, प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. आणि ते मूर्तिमंत प्रेम म्हणजे जीवनामध्ये आई असते भाऊ. पतिव्रते सीता आहे, शास्त्रामध्ये गीता आहे, आणि प्रेमामध्ये माता आहे. माय मरण पावली की समजायचं प्रेमाचा समुद्र आटला, ज्याची आई वारली. प्रेमाची व्याख्या काय आहे? नाहीतर तुमच्या पुढे जीवनभर भेटतात लोक. अरे माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. ते गुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी आहे. अरे प्रेम काय दाखवायची वस्तू आहे का? बटाटा वडा आहे. मग अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाण, अनुभव चित्ता चित्त जाण. हे प्रेम नाही सांगता बोलता कविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम नाही सांगता बोलता
प्रेम आहे समजायचं हा नाटक आहे. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. दुसरं एक प्रेमाची व्याख्या काय आहे? ज्याच्यात भय नाही. बरं का भाऊ, भय नाही त्याला म्हणतात प्रेम. लेकरू आडवा आलेलं असते, ती माऊली गडबडा गडबडा लोळते आणि डॉक्टर घाईघाई येतात, मावशी वेळ कमी आहे, 2 पैकी 1 जगल, बाळ नाही तर तुम्ही, आणि वेळ कमी, लवकर सांगा. तुम्हाला बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं, आणि तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो. तेव्हा ती माऊली गळ्यातली तुळशीची माळ दाखवते निकम साहेब डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, माझी आजी वारकरी नव्हती, 12 दिवसाचं लेकरू झालं की माळ घालायची परंपरा आमच्या माहेरी. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, मला तुळशीची माळ घातली आजीनं. आजी मेली व माझी, पण तिची आठवण आली माझ्या आजीची, तुळशीच्या माळेची, आणि माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचंही भय वाटत नाही, आणि त्याचं नाव आई आहे. मातेची आची ती अवघी बाली काची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेताची न गेला. मातेची याची ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेताची मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, जवळी घेता सीन गेला. आंधळे पांगळे मुके अनर्गळ, जीवा परीस बाळ पडिये माते. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा, वगैरे वगैरे. मी का सांगतो, ज्या संबंधाने हा कार्यक्रम आहे त्या इंदुमाई, अनिल भाऊ तुम्ही खूप मोठं व्हा, अजून मोठं व्हा. सगळ्या नाशिक जिल्ह्यात तुमच्या पाठीहून शाबासकीची थापही पडू द्या, पण इंदुमाईच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है, याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बस बस एकच तास राहिला बरं का भाऊ, अजून काही महाराष्ट्र वैतागलं नाही मला, वन्स मोरच चालू आहे. पण मी तंतोतंत पिनू भाऊ तंतोतंत वेळ सांभाळतो, ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. ओत प्रोत भरलेलं दुःख म्हणजे संसार आहे. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे. दुःख बांधवडी आय हा संसार, सुख नाही कोठे आले या संसारी वाया, हावबरी होऊ नका. अजून काही काही असेल ते तुम्हालाही माहिती आहे. एक नंबरचं दुःख संसारामध्ये जनवाद आहे. जनवाद माहिती आहे का तुम्हाला? संसार सागरू गा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंतरून माझी केले इंगळ. जनवाद म्हणजे तुम्ही किती चांगलं वागा तरी नाव ठेवणारी माणसं टपलेली आहे, याचं नाव आहे बरं का निकम साहेब, तुम्हाला अनुभव आहे. किती संताच्या भाषेत सांगतो, कायला वाटतं आपलं घर बरं शेत बरं, घरून शेतात शेतातून घरी, घरून शेतात शेतातून घरी, घरून शेतात शेतातून घरी, त्याच्याबद्दल चर्चा चालती गावात. जाऊ द्या, एकल कोंडे घर कोंबडं कुठं जातं काय येतं हे त्याच्यापर्यंत चर्चा गेली. ते म्हणतात आपल्याला नावं ठेवतात लोक. मग त्यानं जाणं येणं सुरू केलं. पुन्हा तक्रारी, त्याला सांगा पिनू भाऊ काय जेवण त्याच्या घरी, तंबाखू खायला आमच्या घरी, दररोज उंबरटा जिजवला, सांगा कसं वागा.
बेटीची नव जाता म्हणती हा निष्ठुर, आणि येता जाता घर बुडवले. अजिबात बोलू नका, गर्विष्ठ आहे म्हणतात. जास्त बोला, बडबडे आहे म्हणतात. लग्न करू जाता म्हणते हा मातला, आणि करू नका, करणच कसं. बरं काय, मराठी कळती वाटते तुम्हाला, तरी शंका घेतात. लेकर अजिबात होऊ देऊ नका, निपुत्री काशी म्हणे पहाव चांडाळ. बरं मग ज्याला जास्त झालं तरी त्याला तरी शाबास रे पठ्ठ्या म्हणावं की नाही. पातकाचे मूळ पोरवडा. संपत्ती असू द्या, ताट स्वभावाचा आहे म्हणतात. अजिबात नसू द्या, करंट्या कपाळाचं. अरे कसंही वागा भाऊ. तुम्ही बरं का निकम साहेब, उद्या करून पा प्रयोग. डोळे मिटून चला, चर्चा सुरू होणार. क्यों रे, देखना ही छोड़ दिया, आग बंद करके चलते हो. दुसऱ्या दिवशी वर बघत चाललं. इतने अभिमानी हो गए, ऊपर ही देखते हो, नीचे देखते ही नहीं. तिसऱ्या दिवशी मग खाली बघून चाललं, नीचे ही देखते, किसी की तरफ देखना ही छोड़ दिया. आणि चौथ्या दिवशी मागं पुढं डावीकडे उजवीकडे मुंडकं फिरवत चाललं. पुन्हा भेटले. किधर किधर देखता बे, क्या क्या देखता है, आग का ठिकाणा नाही, मुंडी हिलाते रहता है. वैतागलं, घरी आलं, दोन घेतले दाबणं, आणि दोन्हीचे दोन्ही बोबुळे फोडले. त्यांच्यापर्यंत चर्चा केली तर डोळे फोडले. फिर बराबर है क्या, किया हुआ कर्म का पाप तो भोगना ही पडेगा. तुम्ही कसंही वागा, माणसं नाव ठेवणार आहे. कसंही वागा. मग निदान परमार्थ करणाऱ्यांनी कास्तकाराच्या कुत्र्यासारखं वागावं. बरं का निकम साहेब, कास्तकाराचं कुत्रं माहिती आहे? बैलगाडीमध्ये भाजीपाला भरला, शेतकरी चालला, कुत्रं गाडी खालं गेलं येवल्याला आहे, लगेच जातं. कीर्तनात वेळ कमी आहे ना. दिवसभर भाजीपाला विकत होता शेतकरी, तोपर्यंत कुत्रं गाडीजवळ बसून होतं. सूर्य मावळला, अंधार पडायला लागला, आणि मग आवराआवरी केली शेतकऱ्यानं. बैलगाडी जुंपली, कुत्रच दिसेना. कुठंतरी बाहेर गेलं होतं. जाऊ द्या म्हणला, कुठं ग्रेट डेन होतं का डॉबरमॅन, गावच्या कुत्रीचं पिलू, दुसरं पाळू. निघाली गाडी. 1 तासाने कुत्रं तिथं आलं जिथं मालक बसला होता दिवसभर भाजीपाला विकत. आता मालक दिसेना कुत्र्याला, आणि कुत्रं गेलं घाबरून. रात्रीचे 9 वाजले, अंधार पडला, 10 किलोमीटर गाव गाठायचं आहे. कुत्रं निघालं, पण गावोगावच्या कुत्र्यांनी विनामूल्य सेवा सुरू केल्या. ही मराठी कळते तुम्हाला. 5:25 यायचे, पण हे कुत्र हुशार होतं. ते आले की 4ही पाय वर करायचं, घालीन लोटांगण वंदन चरण, शेपूट हलवायचं. ते कुत्रे जाग्यावर थांबायचे, म्हणायचे जाणे दो, इसमें कोई दम नाही. ते निघून गेल्यावर उठायचं आणि पुन्हा चालायचं. पुन्हा दुसऱ्या गावचे कुत्रे धावले की याचं ठरलेलं घालीन लोटांगण. पुन्हा ते गेले की निघून जायचं. पुन्हा दुसऱ्या गावचे कुत्रे धावले की ते म्हणायचे इसमें कोई दम नाही, बेकाड आहे, भित्र आहे. ते म्हणायचं मग काही म्हणा बाबा, बेकाड म्हणा, भित्र म्हणा, मर्क म्हणा, मला तुमच्या निंदेचं काय घेणं आहे रे. रात्रीचे 10 वाजले राजा, अंधार पडला, माझ्या मालकाचं घर गाठायचं आहे. तसं समाजाला काही म्हणू द्या, आपल्याला परमेश्वराकडे जायचं. ते जोनिया जन भक्ती करा, ते जोनिया जन भक्ती करा, ते जोनिया भक्ती करा, ते जोनिया भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तुका म्हणे आता ऐका वचन, ते जोनिया जन भक्ती करा, ते जोनिया जन भक्ती करा, ते जोनिया भक्ती करा,
लोचन तेजुनिया जनभक्ती करा. नाही का? निंदा करणाऱ्याने रामचंद्राला सोडलं नाही तर पिनू भाऊला, बनकर पाटलाला, निकम बाबाला, अनिल भाऊला आणि ढोक बाबा कशातला कचरा रे. राम नाही सोडला समाजानं. सांगतो 2 मिनिटात. ते राम राज्यावर बसला अयोध्येत आणि गुप्तहेर सोडले नगरात रामचंद्राने. कोण माझ्याबद्दल काय बोलतं रोज सांगायचं. CID म्हणतात त्याला. गुप्तहेर कसा असावा त्याचे 3 लक्षण आहे. नास्तिक पाहिजे. हे पाय कीर्तन वाढत चाललं बरं का. ऐकता का? सांगूच का? नाही सांगू नको म्हणतंय ना. बरं. 3 गुणांनी युक्त पाहिजे CID. नास्तिक, पुन्हा अविवाहित, पुन्हा कमी बोलणारा. हे गुप्तहेराचे 3 गुण आहे. गुप्तहेर कमी बोलणारा पाहिजे, नाही तर परदेशात गेल्यावर जास्त बडबड केली की शंका घेतात लगता है हिंदुस्तान का आदमी है. अविवाहित पाहिजे का? त्या देशाचं पूर्ण गुह्य कळल्याशिवाय आपल्या देशात यायची घाई करायची नाही. लग्नच झालं नाही तर येतं कशाला ते घाई. म्हणून ब्रह्मचारी पाहिजे. किती लक्षणं? 3. ब्रह्मचारी पाहिजे, कमी बोलणारा पाहिजे. हा 3रं नास्तिक पाहिजे. देवधर्म न मानणारा पाहिजे. CID. कारण परदेशातल्या लोकांना संशय आला, तू भारताचा गुप्तहेर आहे? नाही. अरे गुप्तहेर आहे? नाही. घे देवाची शपथ. तरी घ्यायची. नास्तिक पाहिजे. नास्तिक हे अयोध्येतल्या CIDचं सांगितलं मी. ते गुप्त कधी? राम राज्यावर बसल्यावर गुप्तहेर फिरायचे, रोज माहिती द्यायचे. दरबार भरायच्या आधी रामचंद्राचा प्रश्न असायचा, गुप्तहेर जी सरकार. हा कहो. असे बरेच दिवस. 1 दिवस मात्र कसं काय चाललंय. आता ओव्याच वाचून दाखवतो, नाही तर काही म्हणतील हे कशावर ठोकून देत आहे. आधी पुराण शोधतो मग बडबड करतो, सगळ्यांना माहिती आहे. हेर म्हणती नगरात. गोड वाटतं ना तुम्हाला? हेर म्हणती नगरात रामा तुझे सकळ भक्त, सकळे लोक पुण्यवंत येश्वरनीती सर्वदा परी एक दुर्जन. कोण? एक रजक दुर्जन त्यानं स्त्रीस केले ताडन, या लागी ती रुसून पितृ सदना प्रती गेली. गोड वाटतं ना तुम्हाला? तेच म्हणतो मी. अरे माझ्याशिवाय कोण सांगणार आहे मग. बायकोला मारलं एका रजकानं, रुसलीन गेली बापाच्या घरी. मग माहेरी होती बहुदिन, एक दिवस पित्याने हाती धरून, ज्या माता प्रती घेऊन निघता झाला ते काळी, तव रजक क्रोधायमान स्वसुरा प्रती बोले वचन, ईस माझे सदन प्रयोषु नेदी सर्वदा. अरे मी राम नो हे निर्धारी, रावणे नेली त्याची अंतुरीन, षण्मास होती राक्षसा घरीन त्याने परत आणली. सासऱ्या जावयाच्या भांडणात तुमचा उल्लेख झाला राजे रात्री 12ला. तो सासऱ्याला म्हणाला, तुला काय वाटतं मी काय राम आहे का अयोध्येचा? 6 महिने सीता होती आणि परत आणली, त्यानं पत्नी म्हणून स्वीकारली. आम्ही रजक शुद्ध साचार जगाचे डाग काढणार. हे भांडणातलं सांगतो. लॉन्ड्रे कोणाचे आहे रे? त्यानं तो दृष्टांत दिला. जगाचे डाग काढण्याचं काम आमचं आहे. आम्ही रजक शुद्ध साचार जगाचे डाग काढणार, आमचे जातीत निर्धार विपरीत ऐसे सोशेना. जा घेऊन. हे ऐकलं भाऊ, रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. का? अरे साक्षात अग्नीनं साक्ष दिली की रामा ही सीता माझ्या इतकी पवित्र आहे, तरी अजून समाज नावं ठेवतो. हाक मारले. लखन आला. जी भैया कल सुबह
सीता को रथ में बिठाकर अकेली छोड़ के लाओ जंगल में, लौट कर नहीं लाने का मेरा आदेश है। गरोदर आहे, दुसऱ्या दिवशी रथात बसवलं भाऊ, ड्रायव्हिंगला लक्ष्मण। सीतामाईला वाटलं मी गरोदर आहे म्हणून वनवासात फिरून आणतंय माझा दीर, घनघोर जंगलात नेलं, रथ वळवला अयोध्येकडे, पाहिलं नाही, बाबी उतरव, उतरली सीता, मग लक्ष्मण उतरला आणि साष्टांग दंडवत घातला आणि ढसा ढसा रडू लागला। क्यों रो रहे? अब आपका दोबारा दर्शन कब होगा भाभी? भैया का आदेश है, सीता को अकेली छोड़ के लाओ, जंगल में लौट कर नहीं लाने का। मग सीता रडू लागली। आम्ही भजन म्हणायचो लहानपणी, त्या गेले का राम प्रभुनी लक्ष्मणा मजला, असा मी काय गुन्हा केला, जनकपुरीची लेक लाडकी राणी रघुनाथाची, आज तिच्या नसिबी आली घटिका वनवासाची। का शंकित वाणी एक परीट वदला, असा मी काय गुन्हा केला। मी का सांगतो, याचं नाव जनवाद आहे। जनवाद एक नंबरचं दुःख, म्हणून संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंथरुण माझी केले इंगळ। असा दुःखानं ओतप्रोत भरलेला संसार असला तरी तुकोबाराय म्हणतात त्याच्यात एक सुख आहे। संसारालिया एक सुख आहे, संसारालिया एक सुख आहे, संसारालिया एक सुख आहे। ओ संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाया विठोबाचे, आठवावे पाया विठोबाचे, आठवावे पाया विठोबाचे, आठवावे पाया विठोबाचे। ये देवोज संसार सुखाचा हो, हे देवोज सर्व संसार सुखाचा होये सर्व संसार सुखाचा हो, हे देवोज सर्व एवढा दुःखानं भरलेला संसार असला तरी तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यातही एक सुख आहे। संसारा आलिया एक सुख आहे, आणि ते कोणतं म्हणाल तर आठवावे पाय विठोबाचे, हे त्याचं उत्तर आहे। नाही तर सध्या निकम बाबा सगळं जग लक्ष्मीच्या मागं लागलं का नाही? सगळं जग लक्ष्मीच्या मागं, पण लक्ष्मी पुढचं पहा, आम्ही सगळे लक्ष्मीमध्ये सुख समजतो, पण लक्ष्मीला विचारा पाय लक्ष्मीच्या हाती का? ते म्हणते तुम्ही माझ्यात सुख समजताना, पण खरं सुख तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे। ओ तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व
सुख सर्व आहे. म्हणून संसाराले एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. सर्व सुख निकम बाबा, हे सुख प्रपंचात नाही, सुखाभास आहे. माणसं जगतात संसारात, काय सुखात जगतात का? सुखाच्या आशेवर जगतात, हे लक्षात ठेवा. ज्याचं लग्न नाही झालं ते म्हणतं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न मुलगा झाल्यावर सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख झाला, गेला शाळेत पदवीधर झाल्यावर झाला, पदवीधर म्हणतो त्याचं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतो नातू बघितल्यावर सुख. असं करता करता म्हातारं पत्र्याच्या शेडमध्ये जातं, पण सुख नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे सुख महाराज को, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे सुख चतुरानन को, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास प्रभु कहे हरि, भगति बिना सब जीव दुखारी. मानलं तरी टिकत नाही. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. पाहिलं तर असे पाहतात का दोघाचं 7 जन्माचं वैर आहे. लग्न झाला म्हणजे 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते आणि पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात, अख्खं गाव ऐकतं. इतकं बिघडत प्रपंचात जे सुख आहे भाऊ ते उतरत जातं. याच्या उलट परमार्थात सुख घडो घडी बाडू लागे, सुख घडो घडी बाडू लागे, सुख घडो घडी वाढू लागता, सुख घडो घडी वाढू लागे. मैं गे राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी बाडू लागे, सुख घडी. मग राम नामे उपजे आवे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी बाडू लागे. मग रामनामे उपजे आवडीन सुख घडोघडी वाढू लागे. अरे किती चांगलं गाणं. बंद कर पाटील. सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, वर्षात 6 महिन्यात त्या गाण्याचा कंटाळा येतो की नाही? पिनू भाऊ कंटाळले ना. अशिक्षित आजी रागावते सुशिक्षित नातवावर. गोविंद्या काय पागल झाला का? डोक्यात फरक झाला? उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग. दुसरं म्हणणार आहे. कंटाळले ना लोक. वर्षभर घेतलं डोक्यावर पण कंटाळले का नाही? आता माझा उलट प्रश्न आहे. आमचे वारकरी बसले, वर्षे 750 झाले, 750. रोज सकाळी वारकरी विना गळ्यात घेऊन रूप पाहता लोचणी म्हणतो. कधीपासून? 750 वर्षापासून. पण आनंद वाढत चालला, कमी नाही, हे लक्षात ठेवा. सुख घडोघडी वाढू लागेल. म्हणून संसार दुःखाचा असला तरी त्याच्यात एक सुख आहे. ते कोणतं? आठवावे पाय विठोबाचे. आता तुमच्या आईनं लिहून ठेवलेलं सांगतोच थोडक्यात. अरे वाजले बाबा 12, काय 2-4 मिनिट राहिले. अजून 34 मिनिट आहे. हां बरोबर करू द्या सगळे बरोबर. कौरव पांडव युद्ध. आता एवढी लढाई करायला वेळ आहे का आपल्याला? निकम बाबा संपलं युद्ध. विजय झाला पांडवाचा, पराजय नाही, सत्यानाश झाला. कौरव दिवा लावायला कोणी नाही. ओ कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. 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 सच्चा तो वैकुंठ जावे, सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, मत
कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा, सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. विजय झाला पांडवांचा. विजय झाल्यावर राज्याभिषेक सोहळा, सगळे हस्तिनापूर सजवलं. रविदास, धर्मराजाचा राज्याभिषेक सोहळा. धर्मराज सिंहासनावर विराजमान आहे आणि 4 भाऊ सिंहासनाच्या पुढच्या रिकाम्या जागेत उभे आहे. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. कुंकुम तिलक झाला, जय जयकार झाला धर्मराजाचा. तेव्हा अर्जुनानं भीमाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं आणि नकुलानं सहदेवाच्या. 12 वर्षे वनवासात राहिलो, 1 वर्ष अज्ञातवासात राहिलो, 13 वर्षे फिरलो. ज्या दिवसाची वाट बघत होतो आपला भाऊ राजा व्हावा, आज धर्मराजा झाला. 4ही भावाच्या आनंदाला पारावार न एकमेकाला बिलगून रडू लागले. सगळी प्रजा आनंदाश्रू ढाळतात. इथून दिसेल तुम्हाला कुंकू नसलेली, पांढरे केस झालेली, सुरकुत्या पडलेली माय कुंती एका कोपऱ्यात बसलेली आणि आपल्या लेकाला सिंहासनावर पाहून रडत बसलेली. आनंदाचा सोहळा संपन्न झाला भाऊ, पण त्याच्यापेक्षा दुःख पांडवाला आहे. ज्याच्यामुळे हे सुखाचे दिवस मिळाले तो पाठीराखा आता 2-4 दिवसात निरोप घेणार आहे भगवान कृष्ण. याचं सर्वात दुःख आहे. आणि तो दिवस उजाडला. बस थोडक्यात सांगतो. तो दिवस उजाडला. हस्तिनापुरात वार्ता पसरली, पिनूभाऊ भगवान श्रीकृष्ण जाणार आहे. सगळी प्रचंड गर्दी झाली, प्रचंड गर्दी. रथ सज्ज झाला. भगवान जाणार हे सर्वांना कळालं. भगवंत आणि 5ही भावाला आपल्यासारखंच आहे ते. आपले वडील मरण पावले म्हणजे ज्याच्याशी आपला जिव्हाळाचा संबंध आहे तो परिवार, सगळे गेले 10व्याला तरी तो परिवार 1 दिवस थांबून राहतो. हे तुमचे अनुभव आहे. मग त्या परिवारातला प्रमुख सगळ्या भावांना बोलवून घेतो, इकडे या. माणसं चांगले नाही बरं का. भावाभावाचं कसं बिघडतं याची वाट पाहतात लोक. कोणाचं ऐकू नका. एकमेकावर जीवापाड प्रेम ठेवा. आता तुमचा बाप नाही तुम्हाला उपदेश करायला. काही कमी जास्त झालं तर आमच्या परिवाराला कळवा. रात्री 2 वाजता तुमच्यासाठी आम्ही हजर आहोत, येतो आम्ही. तो प्रकार 5ही भाऊ बोलून घेतले देवानं. रडारड सुरू झाली. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. हाँ प्रभु, मैं जा रहा हूँ, लेकिन कौरव का नायनाट हुआ. किस कारण? संपत्ति के कारण. तो जाते समय 5 भाइयों को मैं उपदेश दे रहा हूँ, इस्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, प्यार बनाए रखो. एवढ्या उपदेशात 5ही पांडव रडायला लागले. रडारड सुरू झाली. पण एक कठीण प्रसंग सांगतो जे तुमच्या आईनं लिहिलं. आता कुंतीकडे आले देव. आत्या आहे, पायावर डोकं ठेवलं आत्याच्या. हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात. बुवा, जाराव बुवा. रडू लागले. रडू नको आत्या. जन्मभर रडली. आता सुखाचे दिवस आहे. मोठा मुलगा राजा झाला. सर्वांना सूचना देऊन चाललोय मी. मग तो हुंदके देऊन, आत्या जन्म रडण्यात गेला तुझा, आता रडू नको. काय पाहिजे ते माग. मला देशील कृष्णा, वाटेल ते माग. कुंतीनं असा पदर पसरला. अगर देना चाहते हो तो पूरे जिंदगी का दुख इस कुंती को दे के जाओ कृष्ण. मग देवाला रडू आवडलं नाही. काय मागतेस आत्या, काय मागतेस? अरे जन्मभर दुःख भोगलंय मी, साक्षीदार आहे.
तुझे 5ही पोरं मारण्यासाठी गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करत होते. जहर पाजून मारण्याचा प्रयत्न केला. लाक्षाग्रहात पेटवायचा प्रयत्न केला. तुझ्या सुनला भर समाजात त्या चांडाळ्याने विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. एवढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगलेस आता जीवनभर. आता दिवस सुखाचे आले, काही माग म्हणतो तर पुन्हा दुःख मागते. सच कहूं गोपाल, अगर मेरे जिंदगी में दुख नहीं होता तो तेरी याद नहीं आती. रात दिन तेरी याद आई है क्योंकि मेरे जिंदगी में दुख था. अगर सुखी बन जाओगी तो मेरे भगवान को भूल जाओगी. और ये भी सुनो गोपाल, जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं सुख हो जाता है. तेने होय सरीव संसार सुखाचा, होय सर्व संसार सुखाचा. तेने होय सरीव संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा. गे दुखाचा लेच काही, गे दुखाचा लेश गे दुखाचा लेच काही, लगे दुखाचा लेश तेने होय सरीव संसार सुखाचा, तेने होय सरीव संसार सुखाचा. सुखाचा. तेने होय सर्व संसार सुखाचा. तेने होय सर्व संसार इथपर्यंत आलो आपण बरं का भाऊ. पण अभंगाला धरून आहे. आता 25 मिनिट राहिले पिनू पाटील. एकदा विठोबा रखुमा रघुमाई विठोबा रखुमाई, पार कुमार जय विठोबा रखुमाई. कुंडली गवर्धन देव तुकाराम भगवान की विठोबा रखुमाई. हरि जय जय 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 ढोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. आता रोहिदास महाराजचा मुलगा श्याम आणि दोन्ही श्यामच का? बर, एक रोहिदासचा मुलगा आहे आणि दुसरा आमचा श्याम बाबा. चाल म्हणतील दोन्ही कामं चालू द्या. संसार आलिया एक सुख आहे, एक सुख आहे. संसार आलिया एक सुख आहे, एक सुख आहे. संसारालिया एक सुख आहे, एक सुख आहे. संसारालिया एक सुख आहे, एक सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे.
आठवावे पाय विठोबाचे येणे होय सर्व संसार सुखाचा संसार सुखाचा येणे होय सर्व संसार सुखाचा संसार सुखाचा न लगे दुखाचा लेश काही येणे अवसर न लगे न लगे दुखाचा न लगे दुखाचा बस आता रोहिदासची गरज नाही राहिली बरं का भाऊ. त्याचं पोरग त्याच्या पुढे गेला आता. ए संसार आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. काय होईल तेने होय सर्व संसार सुखाचा. इतका सुखाचा की न लगे दुःखाचा लेश काही. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. एक कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम हो सुख होईल दुःख सुख होईल दुःख सुख होईल दुःखाचे. आज बस कामामध्ये काम काही म्हणा राम राम
परिणाम जाईल भवश्रमण सुख होईल दुःखाचे, दुःखाचा संसार सुखाचा होईल. येणे होय सर्व संसार सुखाचा, इतका सुखाचा होईल न लगे दुःखाचा लेश काही. तिथेच आहे, दृष्टीचा बदल आहे. आता आई मरण पावली, दुःखच आहे का नाही भाऊ, पण सुखाचा कसा त्याच्यासाठी विचार करायचा आहे. आईचं वय 75 आहे आणि तिच्या प्रेताला कवटावून कवटावून रडतो तो मुलगा 55 आहे. डोळ्यापुढे चित्र आणा. कवटावून रडतो, कवटावून रडतो, आई गेली म्हणून रडतो. मग त्यालाही सुख पाहिजे असेल तर त्या डेड बॉडीला कवटाळताना त्यानं विचार करायचा की पांडुरंगा, ज्याची आई जन्म झाल्या झाल्या मेली त्याच्यापेक्षा पठ्ठ्याला 55 वर्ष मायची संगती लाभली, असा विचार केला तर तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा. लगे दुःखाचा देश काही, लगे दुःखाचा देश काही, लगे दुःखाचा देश काही. तुमची जी इथे बसलेल्यांची जी परिस्थिती आहे बनकर पाटील, ती सुद्धा तुम्हाला सुखी करू शकते. फक्त विचार करायचा. ज्याच्या पायात चपलाय, अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा, लगेच सुख. ज्याचं मोडकं घर आहे, फुटपाथीवर पडलेल्याचा विचार करा की लगेच सुख. 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडान मुलगा नाही, बसला रडत. अरे शेजारचा वारकरी बाप आहे आणि त्याचा एकुलता एक दारू पिऊन येतो, बुटा भरली लाद दररोज बापाच्या कंबरड्यात घालतो. त्याच्याकडे पाहून विचार कर की पांडुरंगा, निदान लाता घालायला मला कोणी होऊ दिलं नाही, ही तुझी मेहरबानी. तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा. लगे दुःखाचा देश काही, लगे दुःखाचा देश काही, लगे दुःखाचा काही. वास्तविक तो सुखही देत नाही बरं का रविदास, आणि दुःखही देत नाही. संसार आहे तसाच आहे. एका वर्गात 40 विद्यार्थी आहे बरं का भाऊ, 40ही पास झाले, 40ही विद्यार्थी पास झाले. एकाचा नंबर आहे 20वा, एकाचा आला 21वा. बरं का, हे नीट ऐका. 20व्या नंबरचं रडत आलं घरी. बापाला वाटलं हे नापास झालं वाटतं बैमान. नावात आला का रे? नाही बाबा. का रडतो? 20वा नंबर आला. पास झाला ना? हो, पण नंबर 20वा आला बाबा. मग रडतो का? 19 पोरं पुढे गेले. इतक्यात शेजारचं आलं. पाटील पेढे घ्या, पेढे. कशाचे? पास झालो. तू माझ्याच बाळूच्या वर्गात? हा, नंबर 21. सांगा. बाप म्हणला इकडे रे, हा विद्यार्थी तुझ्या वर्गातला, लेका याचा 21 नंबर आला, पेढे वाटत आला आणि तुझा 20वा नंबर आहे आणि तू रडत बसला. मला वाईट वाटतं बाबा. कशाबद्दल? 19 पोरं पुढे गेल्याबद्दल. तू रे आनंद झाला पाटील. कशाचा? 19 मागं टाकल्याचा. लक्षात आलं ना? नंबर तिथंच आहे. एक पुढं पाहतं 19 गेले, पुढं बसलं रडत. एक मागं पाहतं पठ्ठ्यानं 19 टाकले मागं. घ्या पेढे. दृष्टीचा बदल. येतील तयासी सोपे आहे सुख, येतील तयासी सोपे आहे सुख, येतील तयासी सोपे आहे सुख, येतील तयासी सोपे आहे सुख. बोलियले मुखे नारायणे, बोलियले मुखे नारायणे, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व
सुखा तेने होय सर्व संसार सुखाचा तेने होय सर्व संसार ओ याला म्हणतात घेतील तयासी सोपे आहे सुख. सुख तिथंच आहे, बदल दृष्टीचा आहे. 20 नंबरवालं पुढं पाहतन बसलं रडत, गेले 19 पुढं. 21 वालं माग पाहत टाकले 19 मागण, घ्या पेढे. घेतील तयासी सोपे आहे सुख, बदल दृष्टीचा आहे. पुढं पाहत आणि माग पाहत, दृष्टीचा बदल. टांगेवालाचा टांगा घोडं ओढत नाही. 3 दिवस झाले चूल पेटली नाही, लेकरं उपवाशी आहे. 4थ्या दिवशी एका साधूकडे टांगेवाला आला. महाराज 3 दिवस झाले चूल पेटली नाही, कारण घोडं टांगा ओढत नाही. कारण घोडं वाळलं गवत खात नाही आणि हिरवं मिळत नाही, त्याच्यामुळे टांगा ओढत नाही. 3 दिवस झाले पैसे नाही, चूल पेटली नाही, लेकरं उपवाशी. वाळलं गवत आहे का तुझ्याकडे? साधू म्हणला, हा आहे, पण ते खात नाही. थांब मी करतो बरोबर. त्याला चष्म्याच्या दुकानात नेला, टांगेवाल्याला. निकम बाबा हे नीट आहे का? साधूनं चष्मा घेऊन दिला काळा, सप्रेम भेट. टांगेवाल्याला सांगितलं, हा चष्मा घोड्याला लाव बरं का, नाही तूच घेशील लावून. घोड्याला चष्मा, तो हिरव्या काचाचा चष्मा लावला घोड्याला. आणि कालचंच वाळलं गवत घोड्याच्या पुढं टाकलं. घोड्यानं हिरव्या चष्म्यातून पाहिलं गवत हिरवगार. घोडा म्हणला, लेका मालका आला ना जाग्यावर, 3 दिवस संप केला, आणला का ना हिरवा चारा. लेका घोड्या, चारा जुनाच आहे रे, दृष्टीचा बदल झाला. आता हिरव्या चष्म्यातून त्याला हिरवं दिसतं, घोडं सुखी झालं. घेतील तयासी सोपे आहे. नाहीतर बिभीषण नाराज आहे का नाही भाऊ? आता भाऊनं रामायण ठेवलं फार मोठं. हनुमानजीची बिभीषणाची भेट झाली. बिभीषणा कसा राहतो रे बाबा? का अरे तू एकच हबप आहे पुऱ्या गावात, तू काकडा हरिपाठ हे कसं चालतंय? सुनहु पवन सुत रहणी हमारी, जिमी दशनन मह जीभ विचारी. बिभीषण म्हणला, दातामध्ये जीभ राहते का नाही मारुतीराया? तसा राहतो बा. भाग्याचा आहे तू. काय दातामध्ये जीभ भाग्याचं लक्षण आहे? हा म्हणजे खरं सांग बिभीषणा, दात पडतात का जीभ? हा दात पडतात बा, जीभ नाही पडत. मग दाताच्या मध्ये जिभेचं जीवन, तसं राक्षसामध्ये तुझं जीवन आहे ना. हा अरे उद्या रामचंद्र प्रभू सगळे दात पाडणार आहे आणि माझा जीभ रूपी बिभीषण अख्ख्या लंकेचा राजा होणार आहे. एका मिनिटात सुखी झाला. घेतील तयासी सोपे आहे सुख, घेतील तयासी सोपे आहे सुख, घेतील तयाची सोपे आहे सुख, घेतील तयासी सोपे आहे सुख. बोले रे मुखे नारायण, बोले रे मुखे नारायण, बोलेले मुखे नारायण. नारायणानं सांगितलं संसार दुःख देत नाही. मग चिकटला त्याला दुःखाचा आणि अलिप्त त्याला सुखाचा. म्हणून बोलेले मुखे नारायणे. कुठं? गीतेमध्ये. पद्मपत्र मिवांभसा, अंभसा इव पद्मपत्र. म्हणजे कमळ पाण्यात आहे पण पाणी कमळात नाही. जसं कमळ पाण्यात राहू नये, अलिप्त कमळ जळी जैसे, कमळ जळी जैसे, अलिप्त सत्यवादी करी संसाराचा कळ. अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी तरी अलिप्त कमळ जळी, अलिप्त कमळ जळी जैसे, जळी जैसे, जळी जळी. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जायचे. मग मी व्यवहारी असे न वर्तत. जेवी जळात पद्मपत्र, पद्मपत्र मिवांबसा. हे देवानी सांगितलं बोलेले मुखे नारायणे. अरे एवढं सोपं सांगितलं तरी तुम्हाला का नाही पटत?
सांगितली खूया करुणा सागर शाबास. सांगितली सोय करुणा सागर सागरे सांगितली सोय करुणा सागर सागरे सांगितली करुणा सागर सांगितली सोय करुणा सागरे सांगितली सोय करुणा सागर सांगितली सोय करुणा सागरे सांगितली सोय करुणा सागर संसार सुखाचा देणे होय सर्व देणे होय सर्व संसार सुखाचा देणे होय सर्व संसार सर्व एवढं सोपं सांगितलं कोणी? करुणा सागरे पद्मपत्र मिवांबसा. बरं का? ही बोलेले मुखे नारायणे. सांगितली सोय करुणा सागरे. करुणेचा सागर असणारा भगवान. काही जवळ करुणा आहे भाऊ, पण वड्यासारखी आहे. काही जवळ करुणा आहे नदीसारखी आहे. पण देवाजवळ करुणा आहे सागरासारखी. वडा नदीन सागर. वड्याला पाणी असतं पण 1-2 तासाकरता. पुन्हा पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद आणि वस्त्रुनी जाय बुंद न राहे माझी. तशी काहीची करुणा वड्यासारखी, काहीची करुणा नदीसारखी आहे. नदीमध्ये चढ उतार आहे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला म्हणजे उतरतं. तशी काहीची करुणा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागल्यावर उतरते. अजून 4-5 दिवस मजा करून घ्या. आषाढ आहे, मी काही बोलू नाही. गटारी अमावस्या 24ला आणि तिथून मग करुणा सुरू होते. श्रावण प्रतिपदा सगळे बंद. गावगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. 1 महिना महादेव म्हणतो, मग 11 महिने रजेवर जाता का रे? पुन्हा येत नाहीत. म्हणून श्रावण महिन्यातली कोंबडी पहा खेडेगावात मुलाबाळासह सुरक्षित असते भाऊ. 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं. कोंबडीमध्ये चालती, छाती काढून पुढं पाहते, मागं पाहते. मेरा भारत महान. श्रावण महिना संपला की कोंबडी एकटी दिसेल तुम्हाला. तिला विचारा, कोंबडी काय लेकरं कुठं आहे? कळत नाही का? चांगले महाराज झाले ना तुम्ही. श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही माझा नंबर लागतो ना गणपती उठल्यावर. हे आमची करुणा. वर जाते श्रावणात, उतरते भाद्रपदात. ही नदी. म्हणून काहीची करुणा वड्यासारखी, काहीची करुणा नदीसारखी, पण देवाची करुणा सागरासारखी. कधी जा. पूर्ण पाण्यानं भरलेला समुद्र, तसं पूर्ण करुणेनं भरलेला भगवंत. म्हणून सांगितली सोय करुणा सागरे. तुम्हा काहो बरे न वाटे ते उलट, त्याचे अगणित उपकार. काम हने तेरे हो उपकार केला. तू काम हने तेरे उपकार केला. तुका म्हणे तेने उपकार केला.
सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही, ज्या संबंधाने हा कार्यक्रम आहे स्वर्गीय मातोश्री इंदुमाई नामदेवरावजी अरुंटे, त्यांचे पतिदेव नामदेवराव, चिरंजीव अनिल भाऊ, नातू हर्षल आणि अतुल, नाद गायत्री शुभम गायकवाड, ठीक आहे. ह्या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे पिनू भाऊच्या माध्यमातून हा कार्यक्रम मला निमंत्रण मिळालं. सर्वांचं दर्शन झालं. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल. निवेदक पुढचं निवेदन देतील तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. कोणीही जागा सोडायची नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठाल जय जय विठाल जय जय विठ्ठल. आ बोली रे लेकुरे बेडे बाकुडे क्षमा आ ना ये उच्चारला तुका म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा अपराध. ज्ञानदेव तुकाराम तुकार तुकार सपसंतन की जय. सगळे टाडकरी महाराज खाली बसा. बसलेल्यातले कोणी उठू नका. माझी वेळ मी घेतली. घड्याळी बघा, बिघडल्या असेल तर दुरुस्त करा. 12:30 करून घ्या. आता मंत्री महोदय भुजबळ साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री लोखंडे साहेब आणि बनकर पाटील हे 2 वक्ते आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. बाकीच्यांनी उठायचं नाही. भाऊ तुम्ही या तोपर्यंत. साहेबही आले. ते माईक ठेवा. भगिनींनो, सायगावमधील दारुंटे परिवारामधील अनिल नामदेव दारुंटे यांच्या मातोश्री आणि नामदेव दारुंटे यांच्या पत्नी यांचं 1 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं. आज त्यांचा प्रथम वर्ष कार्यक्रम आणि आपल्याला वेळोवेळी लाभत असलेले रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराजजी ढोक साहेब. बाबा, खरोखर येवल्याचं भाग्य आहे की आपल्या मुखातून ह्या येवल्याकरांना गोड अशी वाणी, गोड असे विचार आपल्या मुखातून आमच्या ह्या येवल्याकरांच्या कानापर्यंत पोचवण्याचं आपल्या हातून हे खूप मोठं काम होतं आहे. दारुंटे परिवारातील जो दुःखाचा डोंगर कोसळला, दुःखाचा डोंगर म्हणता येणार नाही, कारण आमच्या मातोश्री इंदुबाई यांनी तर धडधडीत पत्रच लिहून ठेवलेलं आहे, स्वर्गात मला सुख भेटेल की नाही, परंतु सायगावमध्ये दारुंटे परिवारामध्ये मला स्वर्ग हा त्या ठिकाणी उपभोगायला मिळालेला आहे. मग माझे सून असेल, मुलगा असेल, नातू असतील किंवा पती असो, यांनी एवढी माझी सेवा केली मला सांगताही येत नाही. आणि खरोखर त्यांनी एका पत्रामध्ये म्हटलं आहे, मरण माणसाला माहीत नसतं, परंतु ह्या मातेला मरण हे कधी येणारे हे माहीत होतं, असं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्यांनी 2 पत्र महाराज लिहून ठेवलेली आहेत. एकामध्ये परिवाराने केलेली सेवा आणि दुसऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारे माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, आपणच ह्या येवला तालुक्यामध्ये भगीरथ ही गंगा आणू शकता आणि ते आपल्याच हातून हे काम होणार आहे, असे लिहून ठेवणारी ही आमची मातोश्री इंदुबाई नामदेव दारुंटे. 1 वर्ष झालं.
प्रथम वर्ष श्राद्ध हा कार्यक्रम आज या ठिकाणी अनिल भाऊंनी ठेवला. मी आधी काही न बोलता महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, जे दुःख झालेलं आहे दारुंटे परिवाराला, त्याच्यातून सावरण्याची शक्ती देव, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. आदरणीय तीर्थरूप आईसाहेब तथा इंदुबाई नामदेवराव दारुंटे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. आईना पत्र लिहून ठेवण्याचं कारण या कुटुंबावर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं लेखन वाचन केलेलं बाईने. सावता महाराजांचे अभंग वाचलेले या बाईने. बाईचं शिक्षण झालेलं होतं. आणि तसे सायगाव नावाचं गाव या येवला तालुक्यामध्ये उच्च शिक्षितामध्ये जरी कमी असलं तर वाचनामध्ये पुढं आहे. माझे मित्र म्हणता येणार ना, ते माझ्यापेक्षा मोठे होते. आदरणीय वामनराव, त्यांना पुस्तक वाचण्याचा छंद होता. वामनराव गुणाजी खैरनार. आणि त्या गावाचे कायम लोक कसे वाचन करता, कसं आठवण ठेवता, कमी पैशामध्ये कसे सुखात राहत्या, हवाव नाही या गावाची कुठं. आणि म्हणून या कुटुंबाने आईच्या इच्छेप्रमाणे अनिल भाऊ तुम्ही श्रद्धेनं आईचं श्राद्ध केलं. थोडं मला जर तुम्ही काल सांगितलं, 2 दिवस अगोदर सांगितलं असताना रिकामी जागा दिसून नसते दिली. एवढे आमच्या महाराजांचे भक्त आहे. फक्त 2 गावात फिरायची गरज होती मला, 2 नारखेड्यामध्ये देवरे इकडं. पण तुम्ही थोडं लेट सांगितलं, मी काय करणार. आणि म्हणून यापुढे जरी असलं आणि आमच्या महाराजांचा कार्यक्रम असला तर अगोदर सांगायला बाकीची सगळी व्यवस्था मी करत जाईल. आणि महाराजांनी आम्हाला, आमच्या परिवाराला खूप असं ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानावर आमचा संसार चालतोय. माझं किडनीचं ऑपरेशन झालं. आदरणीय महाराज मुंबईला भेटायला आले. आम्ही सगळे हादरलेलो होतो. आम्हाला काही कळतच नव्हतं किडनी काय आणि ते काय. उच्च शिक्षित लोक सांगत होते. महाराजांनी सांगितलं जायचं नाही, तू राहणार आहे, घाबरू नको, ऑपरेशन सक्सेस होणार आहे आणि तू जागणार आहे. म्हणजे एवढा धीर आमच्या परिवाराला दिला. सगळे भाऊ स्थिर स्थावर झाले आणि दुःख पेलून आम्ही पुढे गेलो. हे सर्व श्रेय डॉक्टर लोकांना तर आज आहेच, पण आदरणीय ढोक महाराजांना आहे. हिम्मत देता, हिम्मत आणि रस्ता दाखवता. आदरणीय महाराजांचं कीर्तन तुम्ही ठेवलं. महाराजांनी उत्तम असं अभंगाचं निरूपण केलं. आदरणीय आईसाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं, तिथं राधाकिशन आप्पा आहे, तुम्ही या इकडं आप्पा, श्रद्धांजली वा. आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं, आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं, जनता सहकारी बँकेच्या वतीनं आदरणीय आईसाहेब इंदुबाई नामदेवराव दारुंटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आता विश्वात्मके देवे इने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाडो. भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे. दुरितांचे तिमीर जा विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जीवांचीन तो ते लाभो
प्राणी जात वर्षत सकळ मंगळी विश्वरी निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे अरब हो चेतना चिंता मनीचे गाव बोलती जे अनबे पियुषाचे चंद्र में जे आलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोए रे हो तू किंबवना सर्व सुखी पूर्ण भुवनी तिनी लोकी भजी जो आदिपुर की अखंडित अनेक ग्रंथ उपजीविये विशेष लोकी दृष्टा दृष्टि विजय वो विजय एत मणे श्री विश्वेश्वरा हुईन दान पसाओ ये बरे ज्ञान देवो सुखे या झाला ये बरे ज्ञान देवो सुखे या झाला ये बरे ज्ञान देवो सुखे या झाला। विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की, त्र्यंबकेश्वर भगवान की, महारुद्र हनुमान की जय। सर्वांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये।